शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर आता अजित पवारांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून फडणवीस अजित पवारांच्या अर्थ खात्यात घुसखोरी त्यांनी केलेली आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। एक्सपोज केलेली आहे रोहित पवार यांनी। ते असं म्हणतायत की मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्री पदाच्या दर्जाचं पद निर्माण केलं। मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे अजितदादांच्या अर्थ खात्यात सुद्धा घुसखोरी केली आहे। अर्थ खात्याचे धोरणात्मक प्रशासकीय निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील। आधी एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली, आता अजितदादांचा नंबर आहे। विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिलाय। त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिलाय। मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्धतीचा भाग आहे। भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ तात्पुरती सोय एवढाच अर्थ आहे। त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय सुद्धा संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे। शिकार होणाऱ्या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही, हे मित्रपक्षांचं दुर्दैव म्हणावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।